महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय स्फोट होण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे। 2022 मध्ये शिवसेनेत झालेल्या ऐतिहासिक बंडानंतर आता पुन्हा एकदा ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार का? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत 2 दिवस तळ ठोकल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण अचानक तापलं आहे। दिल्लीत नेमका कोणत्या बैठका झाल्या? ऑपरेशन टायगर म्हणजे नेमकं काय? ठाकरे गटाचे खासदार खरंच शिंदे गटाच्या संपर्कात आहेत का? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली उरलेली खासदारांची फळी फुटण्याच्या मार्गावर आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। नमस्कार, मी किशोरी खांडेकर आणि तुम्ही पाहताय अनफिल्टर्ड महाराष्ट्र। 2022 साल महाराष्ट्राच्या राजकारणासाठी टर्निंग पॉइंट ठरलं। शिवसेनेतील ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी तब्बल 40 पेक्षा जास्त आमदारांना सोबत घेत बंड पुकारलं। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि महाराष्ट्रात नवीन राजकीय समीकरण जन्माला आलं। या बंडानंतर शिवसेना 2 गटात विभागली गेली। एक गट उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिला तर दुसरा गट एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुढे गेला। यानंतर पक्षाचे नाव, चिन्ह, संघटनात्मक अधिकारी, निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयातील लढाई सुरू झाली। या संघर्षात निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिलं। हा ठाकरे गटासाठी सर्वात मोठा राजकीय धक्का मानला गेला। मात्र कथा इथेच थांबली नाही। 2024च्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली। अनेक खासदार निवडून आले, त्यामुळे उद्धव ठाकरे यांचं राजकीय अस्तित्व संपल्याच्या चर्चा पूर्णपणे खोट्या ठरल्या। याच पार्श्वभूमीवर 2026 मध्ये ऑपरेशन टायगर हा शब्द पुन्हा चर्चेत आला। मार्च 2026 मध्ये पहिल्यांदा काही राष्ट्रीय माध्यमांनी दावा केला की एकनाथ शिंदे यांनी दिल्लीतील 2 दिवसांच्या दौऱ्यात ठाकरे गटाच्या लोकसभा खासदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे। या कथित मोहिमेला ऑपरेशन टायगर असं नाव देण्यात आलं। काही अहवालांमध्ये दावा करण्यात आला की ठाकरे गटातील 9 लोकसभा खासदारांना शिंदे गटात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे। या बातमीने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले। शिंदे गटाकडून मात्र या सर्व बातम्यांचे खंडन करण्यात आले। मंत्री उदय सामंत आणि स्वतः एकनाथ शिंदे यांनी अशा कोणत्याही ऑपरेशनचे अस्तित्व नाकारले। त्यांनी स्पष्ट केलं की दिल्ली दौरा हा पक्षाच्या खासदारांशी समन्वय साधण्यासाठी आणि केंद्रातील नेतृत्वाशी चर्चा करण्यासाठी होता। मात्र त्यानंतर एप्रिल 2026 मध्ये पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरच्या चर्चांना हवा मिळाली। काही वृत्तांमध्ये असा दावा करण्यात आला की ठाकरे गटातील काही खासदार आणि शिंदे गटातील नेत्यांमध्ये गुप्त संपर्क सुरू आहे। काही नेत्यांनी असेही संकेत दिले की उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर नाराज असलेले लोकप्रतिनिधी भविष्यात निर्णय घेऊ शकतात। दुसरीकडे ठाकरे गटाने हे सर्व दावे फेटाळून लावले। अरविंद सावंत यांच्यासह अनेक नेत्यांनी जाहीरपणे सांगितले की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील खासदार पूर्णपणे उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहेत। जे जायचे होते ते आधीच गेले आहेत आणि आता उरलेले लोक निष्ठावंत आहेत। आता जून 2026 मध्ये पुन्हा एकदा दिल्ली दौऱ्यामुळे या चर्चांना उधाण आले आहे। राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांनी अलीकडेच दिल्लीत 2 दिवस मुक्काम केला। या काळात त्यांनी अनेक महत्त्वाच्या राजकीय व्यक्तींशी चर्चा केल्याचं सांगितलं जात आहे। याच भेटीनंतर पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर सक्रिय झाल्याच्या चर्चा सुरू आहेत। राजकीय निरीक्षकांच्या मते या सर्व घडामोडींची 3 कारणं असू शकतात। पहिलं कारण म्हणजे संसदेतील संख्याबळ। लोकसभेत अधिक खासदार असल्यास शिंदे गटाची राष्ट्रीय पातळीवरील ताकद वाढू शकते। दुसरं कारण म्हणजे शिवसेना नाव आणि चिन्हासंदर्भातील न्यायालयीन लढाई। काही अहवालांमध्ये दावा करण्यात आला आहे की अधिक खासदार आणि लोकप्रतिनिधींचा पाठिंबा दाखवणं भविष्यातील कायदेशीर आणि राजकीय संघर्षात महत्त्वाचं ठरू शकतं। तिसरे कारण म्हणजे आगामी निवडणुका। महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका आणि भविष्यातील विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्व पक्ष आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत। याच कारणामुळे प्रत्येक पक्ष इतर पक्षातील असंतुष्ट नेत्यांवर लक्ष ठेवून आहे। मात्र सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे ठाकरे गटाचे खासदार खरंच जाणार का? याचं उत्तर आजच्या घडीला कोणाकडेही नाही, कारण आतापर्यंत कोणत्याही खासदाराने अधिकृतपणे पक्ष सोडण्याची घोषणा केलेली नाही। सर्व चर्चा या राजकीय सूत्रांवर, अंदाजांवर आणि माध्यमातील वृत्तांवर आधारित आहेत। महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास पाहिला तर अनेक वेळा मोठ्या राजकीय घडामोडी घडवण्यापूर्वी अशाच प्रकारच्या चर्चांना सुरुवात झाली होती।
2022च्या बंडाआधी देखील अनेकांनी अशा बातम्यांना अफवा म्हणून घेतलं होतं, मात्र नंतर त्याच बातम्या वास्तव ठरल्या. त्यामुळे आजच्या चर्चा पूर्णपणे दुर्लक्षितही करता येत नाहीत. दुसरीकडे अनेक वेळा राजकीय दबाव निर्माण करण्यासाठी किंवा विरोधी गटात संभ्रम निर्माण करण्यासाठी अशा चर्चांचा वापर केला जातो. म्हणूनच प्रत्येक बातमीकडे सावधपणे पाहण्याची गरज आहे. आज उद्धव ठाकरे यांच्यासमोर सर्वात मोठं आव्हान म्हणजे आपल्या उरलेल्या संघटनेला एकत्र ठेवणं. तर एकनाथ शिंदे यांच्यासमोरचं आव्हान म्हणजे स्वतःची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचं अधिकाधिक मजबूत करणं. या दोन्ही उद्दिष्टांमुळे महाराष्ट्रातील राजकारणातील संघर्ष आणखी तीव्र होताना दिसत आहे. दिल्लीतील बैठका, गुप्त चर्चा, ऑपरेशन टायगरच्या अफवा, खासदारांच्या निष्ठेचे प्रश्न आणि आगामी राजकीय समीकरण या सर्व गोष्टींमुळे महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा निर्णायक टप्प्यावर पोहोचलं आहे. पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. खासदार खरंच नॉट रिचेबल होणार का? ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठं खिंडार पडणार का? किंवा ऑपरेशन टायगर हा केवळ राजकीय दबावाचा भाग आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं पुढील काही दिवसात महाराष्ट्राला मिळणार आहेत. पण एक गोष्ट निश्चित आहे, महाराष्ट्राच्या राजकारणात अजूनही शिवसेना विरुद्ध शिवसेना हा संघर्ष लपलेला नाही. उलट तो अधिक तीव्र होत चालला आहे आणि म्हणूनच संपूर्ण राज्याचं लक्ष आता दिल्लीकडे लागलं आहे. कारण पुढचा राजकीय भूकंप नेमका कधी होईल याचा अंदाज कोणालाही नाही. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.